ओबीसीत मराठा नेत्यांनी सांगावं मराठा समाजाला 10% आरक्षण नकोय, कुठलंच आरक्षण नकोय, फक्त ओबीसीतच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याबद्दलची भूमिका स्पष्ट मला करावी वाटतं असं भुजबळ की म्हणताय. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षण शासनाने देऊ केलं आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या लोकांच्या बाबतीमध्ये सगळं रेकॉर्ड तपासून त्यांना आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि हे करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही ही दक्षता घेऊन हे आरक्षण वेगळ्याने दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये कुठे कटुता यायचं काही कारण नाहीये. मराठ्यांचा विषय हा गॅझेटवर अवलंबून असून त्याच्यात जे कागदपत्र यांच्या त्यांना मिळेल आणि ओबीसींना आरक्षण आहेच राज्यामध्ये. त्यामुळे वाद निर्माण करण्याची गरज नाही आणि जनतेची कुठे दिशाभूल होऊ नये एवढी काळजी मात्र सर्वांनी घ्यावंच लागेल सगळ्यांना. बरोबर. मराठा नेता म्हणून जी आपली काय भूमिका आहे? माझी काय भूमिका नवीन थोडी आहे. माझी भूमिका राज्याच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये जाहीरपणे केली आहे. माझी भाषणं आजही युट्यूबवर आहेत. ती बघा आणि माझी भूमिका स्पष्ट आहे. काय चुकीचं आहे?